आपला स्पीकर फुटतो लहानपणी, आपण ते चुंबक खेळतो लहानपणी, ते मातीत पडलं तर माती बघा किती चिपकून जाते त्याला. आता ती माती दुसऱ्या चुंबकाने असं जर कधी चुंबक त्याला फिरवलं आपण एका साईडने, ती माती टर्न होते अशी. तसं आपण छोटे छोटे पार्टिकल या पृथ्वीवरचे, त्या पृथ्वीने ते आपल्याला धरून ठेवलेलं आहे. जसं चुंबक, आपण दुसरं चुंबक जर कधी त्या गोलवरून असं फिरवलं, ती माती अशी अशी टर्न होते, कुठं अशी हे करते, किंवा ती जर कधी अशी कागदावर टाकली आणि असं आपण जर कधी केलं, ती माती नाचते, फिरते. ठीक आहे. हे चुंबक जवळ आल्यावर असं होतं, लांब गेल्यावर त्याचा इफेक्ट कमी होतो. बरोबर. आता ते जर कधी 1 इंचावर असेल तर ती माती जास्त इफेक्ट करेल, लांब असेल तर एवढा करणार नाही, अजून लांब असेल तर नाही करणार, त्याच्या रेंजमध्ये आली तर करेल. तसं हे छोटे मोठे चुंबक आहेत सगळे. पूर्ण ग्रह नवग्रह मालिका एक प्रकारचे चुंबक आहेत, ते फिरतायत ना, त्याच्यामुळे इकडे सजीव सृष्टी बहरते. जसं चंद्रामुळे पूर्ण पृथ्वीचं पाणी खेचलं जातं, भरती ओटी येते, लो लेवल हाय लेवल चंद्रामुळे येते, कारण चंद्र सगळ्यात जवळ आहे. मग हे दिसतंय आपल्याला. मग आता त्याच्यापेक्षा लांब चुंबक आहे मंगळ ग्रहाचं समजा, मग ते फिरतंय, त्याच्याने पण काहीतरी इफेक्ट होत असेल ना, जो दिसत नाही आपल्याला. त्याच्यापेक्षा मोठं चुंबक शनीचं आहे उदाहरणार्थ, 1 मिनिटासाठी असं समजा, आणि ते चुंबक जे आहे ते खूप लांबून सर्कलमध्ये फिरतंय, मग त्याचा पण काहीतरी इफेक्ट होत असेल ना.